नमस्कार, मी रविकांत कुंभार. आवाज मंत्रपच्या या YouTube चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 25 मार्च 2026 राज्यातील आणि कर्नाटक राज्यातील हवामान अंदाज थोडक्यात देणार आहे आणि विशेष करून हा सोलापूर जिल्ह्यासाठी राहील. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 72 तासाच्या आत तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर कर्नाटकात काल संध्याकाळी काही भागात मेघगर्जनासह मध्यम ते हलका पाऊस होत असल्याचा सॅटेलाइट कडून अंदाज प्राप्त झाला होता. तर उर्वरित 4 केला तर सोलापूर जिल्ह्यात पारा 38 ते 41 सेल्सिअस दरम्यान आहे. तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर येणाऱ्या 72 तासात पाऊस कुठं पडू शकतो थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बिदर, गीर आणि कलबुर्गी, हैदराबाद, रायचूर, कर्नूल, कोप्पाळ, बಳ್ಳारी, हुबळी, हंपी, हॉसपेट आणि विजापूर जिल्हा आणि बेळगाव खालचा भाग हसन असेल, बेंगळूर असेल, याही भागात हलका ते मध्यम पाऊस येणाऱ्या 72 तासात होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर आणखीन 27 आणि 28 मार्च नंतर वातावरणात थोडस 2 ते 3 अंशाने आणखीन वाढ होऊ उन्हाचा पारा वाढू शकतो. त्या 30 आणि 31 तारखेला पुन्हा ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज येत आहे. तर शेतकरी बांधवांनी आपले कामे करून घ्या. येणाऱ्या 72 तासात सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आम्ही इतके दिवस व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेजद्वारे आवाज मंत्रपच्या नावाने हवामान अंदाज व्हॉट्सअप ग्रुपवर देत होतो. ते अंदाज सटीक आणि अचूक येत असल्याने शेतकऱ्यांचे असे एक आग्रह होता की आपण स्पष्ट आणि सविस्तर माहिती YouTube चॅनेलच्या माध्यमातून द्यावे. या शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर आम्ही हा YouTube चॅनल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. ज्यावेळी मी टाकेन त्यावेळी तुमच्यापर्यंत लिंक असल्यामुळे हा तुमच्या मोबाईल मध्ये येईल आणि पुढील 72 तासात सोलापूर जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. धन्यवाद.